तुम्ही घ्या घेशाल ना तुम्ही घेशाल का पण बोल दे ना तुझं काय होतं तू काय करा मी थांबतो चल ते बोलू तू कुठे गेली गाडी घ्या इथे टेम्पल ट्रीला आहे साहेब टेम्पल ट्री आपल्या घराजवळ सर आम्ही जाऊ का थांबू मी जातो मी तुम्हाला फोन करतो पाण्यामध्ये का साहेब या ना घरी बसू तुम्हाला टाईम लागेल ना इकडे मी ना फोन करतो टाईम लागेल मला तुम्हाला मी फोन करतो मला तेवढं व्हॉट्सअपवर पाठवा मी फोन करतो मग द्यावं लागेल ना नाही सचिन भाऊ द्यावं लागेल हे ना द्यावं लागेल ना तिचीच घ्या तिची काय झालं त्याला विचारायचं काय असं काही झालेलं नाही खासदार साहेब त्यांच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते गैरसमज काही झाले असतील पण खासदार साहेबांनी सांगितलं की जेवढे उत्सुक आहे तेवढ्यांना पण घेऊन मातोश्रीला जाऊ उद्धव पक्ष प्रमुख उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करायचा असं आमचं एकमुखी ठरलं. आज बैठकीमध्ये काही नाराजी पण दिसून आली नाही नाराजी कार्यकर्ता आहे शेवटी नाराज झाला अंतर्गत विषय होता पक्ष प्रमुखावर कोणी नाराज नसतं सगळ्यांची भूमिका एकच होती जो पक्ष प्रमुख निर्णय घेईल त्याच्याबरोबर सगळे थांबतात. नाराजी आहे त्यांचा गैरसमज झाला होता गैरसमजूतून काही खासदार साहेब त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मातोश्रीला गेले होते त्यांना वाटलं बाबा एकाच बाजू घेतली पण त्यांनी सांगितलं मी असं काही केलेलं नाही असं करणार पण नाहीये तुमचं असेल तर तुम्ही पण द्या मी तुमच्या बरोबर मुंबईला यायला तयार आहे. बंदर चर्चा जी झाली त्याच्या अगोदरचे वातावरण तापलेलं होतं काय कारण असेल नाही आमची मिटिंग मध्ये होतं बघा माहित नाही ते सगळे याच्या आतमध्ये होते मला बाहेर काय झालं मला माहित नाही भेदभाव नाही केला तिने असं त्यांनी पण सांगितलं की भेदभाव वगैरे नाही केलेला तर ते त्यांना विचारलं तर बाकी मला माहित नाही मी नव्हतंच मी माझ्या काहीच नाही आमची पक्षाबद्दल आमची कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही काहीच नाही आमचं एकच म्हणणं आहे का खासदारांनी सगळ्यांना जितके पण शिवसैनिक असतील किंवा जे कोणी उमेदवार असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रत्येक काम केलं पाहिजे. प्रत्येकाला एक अपेक्षा असते की निष्ठावंत शिवसैनिकांना त्या ठिकाणी डावळलं नाही पाहिजे फक्त एवढी माझी म्हणजे त्यांना मी भेटलो त्यांना रिक्वेस्ट केली का साहेब तुम्ही जे काही उमेदवार असतील त्यांना दोघांना म्हणजे जो कोणी असेल एक असेल दोन असेल तीन असेल चार असेल जितके उमेदवार असतील त्यांना तुम्ही डायरेक्ट उद्धव साहेबांपर्यंत घेऊन जावा आणि शिफारस करावा. निष्ठावंत शिवसैनिक आहोत उद्धव साहेब ज्याला कोणाला टिळा लावतील त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करणार मग तो बाहेरचा असू आतला असू आम्हाला त्याची काही घेणं नाही आम्ही फक्त आदेशावरती चालणारे शिवसैनिक आहोत. उद्धव साहेब जो आदेश देतील तो आमचा फायनल राहील. खासदारांची जी नाराजी होती ती का व्यक्त होती भेदभाव का होता तुमचा काय नाराजी होती भेदभावाचा काहीच विषय नाही आहे आमचे काही गैरसमज होते त्यांनी ते दूर करून दिले. आता खासदार साहेब आता बघू आता जे काही होईल ते आता खासदार साहेब सांगतील आम्हाला जे काय असतं. हो गैरसमज आमचे दूर झालेले आता मातोश्रीला आम्ही जाणार खासदार साहेब आता आम्हाला मातोश्रीला घेऊन जाणार आणि मग जे काही उद्धव साहेब निर्णय घेतील तो